आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ओपन सोर्स सॉफ्टवेअर क्लबच्या वतीने आयोजित इनर्व 9.0 या भारतातील सर्वात मोठ्या विद्यार्थी प्रेरित राष्ट्रीय हॅकेथॉनचे विजेतेपद बंगळुरू येथील दयानंद सागर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संघाने पटकावले आहे। विवेक अग्रवाल, नमन पार्लेच्या भुवन एम मोहित नागराज यांच्या संघाने ओपन इनोव्हेशन कॅटेगरीमध्ये लिमोनिसिटी प्रकल्प सादर केला। विजेत्या संघाला 1,25,000 रुपयाचे पारितोषिक व सन्मानपत्र देण्यात आले। हॅकेथॉनमध्ये आळंद येथील MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगच्या पार्थ सातपुते व झांकी शहापुरे यांच्या PAWS संघाने द्वितीय, तर वाघोली येथील GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या शाहिद शेख, अरमान कादरी, डोलार जैन, तरुण शिखवाल यांच्या स्टार्कटेक मावेरिक्स संघाने तिसरे पारितोषिक मिळवले। द्वितीय संघाला 75,000 तर तृतीय संघाला 50,000 रुपयांचे पारितोषिक मिळाले। AITचे चेअरमन मेजर जनरल KK चक्रवर्ती यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण झाले। AITच्या दिघी कॅम्पसमध्ये झालेल्या या सोहळ्यात AITचे संचालक ब्रिगेडियर अभय भट, सहसंचालक कर्नल MK प्रसाद, प्राचार्य डॉक्टर BP पाटील, ब्रिगेडियर राजू सिंग, गौतम रेगे, क्लबच्या फॅकल्टी इन्चार्ज प्राध्यापक वैशाली इंगळे, प्राध्यापक कुलदीप हुले आदी उपस्थित होते। मेजर जनरल KK चक्रवर्ती यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की हॅकेथॉन सारखे उपक्रम विचार, कल्पकता, इनोव्हेशन आणि टीमवर्कला चालना देते। अतिशय उत्तम पद्धतीने या हॅकेथॉनचे आयोजन AITच्या विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्रितपणे केले। तंत्रज्ञान ही दुधारी तलवार आहे, त्यामुळे त्याचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी व्हावा। देशहितासाठी तंत्रज्ञान वापरण्यासह समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा, असे त्यांनी नमूद केले। पार्टिसिपेट करतात। तसंच आमच्यासारखे काही कॉलेजेस जे इंजिनिअरिंग विश्वातले वेल नोन कॉलेजेस आहेत, त्यांनी स्वतःच्या आवारामध्ये हे हॅकेथॉन सुरू केलेले आहेत। तर AITने पण 9 वर्षापूर्वी हॅकेथॉन सुरू केले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं स्टुडंट्सनी स्वतःच्या इनिशिएटिव्हवर आणि स्वतःच्या ऑर्गनायझिंग स्किलवर त्यांनी सुरू केलेलं होतं आणि आम्ही त्याला फक्त प्रोत्साहन देतो आणि थोडंफार फंडिंग लागलं तर तेवढं देतो। बाकी सगळं ऑर्गनायझेशन याचं स्टुडंट्सनी केलेलं आहे आणि गेल्या 9 वर्षातले वाटचाल अशी आहे की जेव्हा इनिशियल फर्स्ट इयर हॅकेथॉन होतं तेव्हा हार्डली 500-600 विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलं होतं आणि आज आय थिंक 9,500च्या जवळपास विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं। म्हणजे जवळजवळ आपण ऐकलं असेल की 2,500 टीम्स होत्या जे कॉम्पीट करत होत्या आणि त्यांना 2 स्टेजेसमधनं फिल्टर आउट करून शेवटी 31 टीम्स त्यांना इथं बोलवलं होतं पुण्यात। शेवटचा जर त्याचा फिनाले म्हणतो, फायनल फेज, 24 तास कंटिन्युअस कोडिंग करायचं, कंटिन्युअस प्रॉब्लेम सॉल्विंग करायचं, त्यासाठी बोलवलं होतं। अशा पद्धतीने तर हे इनर्व 9ची वाटचाल झाली होती। सो जजिंगसाठी आम्ही इंडस्ट्रीचे स्पेशलिस्ट, काही त्यातले अल्युमनाय होते, काही आमचे स्पॉन्सर्स होते, कारण स्पॉन्सर्सनी पण काही प्रॉब्लेम स्टेटमेंट्स दिलेले होते। त्यांना इच्छा होती की काही विद्यार्थ्यांनी ते सॉल्व्ह करावे, त्या लोकांची आम्ही टीम बनवली होती। सो ते इथं जजिंगला आले होते, 2 दिवस ते होते। त्यांनी काल मध्यरात्री एक पहिला राऊंड ऑफ इव्हॅल्युएशन केलं, त्यात काही सजेशन्स दिले, काही कोर्स करेक्शन्स दिले टीम्सना, त्यात मार्क रेकॉर्ड केले। मग आज जेव्हा हॅकेथॉनचा त्यांचा पिरियड संपला 11 वाजल्यानंतर त्यांनी प्रॉपर इव्हॅल्युएशन सुरू केलं आणि ते कंप्लीट केलं। अशा टाईपच्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करणं हा एक ह्यूज मोठा लर्निंग एक्सपिरियन्स आहे। जेवढं तुम्ही 6 महिन्यातल्या तुमच्या क्लासरूममध्ये शिकू नाही शकत तेवढ्या 24 तासात शिकतात मुलं। सो पहिली गोष्ट म्हणजे त्यांचे टेक्नॉलॉजिकल स्किल्स डेव्हलप होतात।